प्राचीन कोकण. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील एक अद्भुत ओपन एअर संग्रहालय. हे संग्रहालय 500 वर्षापूर्वीच्या कोकणच्या जीवनाचे चित्रण करते. हे संग्रहालय कोकणच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासाची मनोरंजक झलक दाखवते. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही प्राचीन कोकणला भेट दिली, माहिती जाणून घेतली, शॉपिंग केली आणि उकडीचे मोदकही खाल्ले. प्राचीन कोकण संग्रहालयाची सविस्तर माहिती या भागात. आता आम्ही जाणार आहे प्राचीन कोकण बघण्यासाठी. चला जाऊया. प्राचीन कोकणचे प्रवेशद्वार. नमस्कार, मी सिद्धी प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती आणि प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाय. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे एक नक्षत्रबाग तयार केली. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य आणि आरोग्य प्राप्त होते. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर आम्ही बोर्ड लावला आहे. एक्झिट करताना तो बोर्ड तुम्ही बघू शकता. हा इथे पिंपळ पार आहे. आपण कोकणी माणसं वड, पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीक मानलेली आहेत. याला पिंपळ पार या कारणाने म्हणतात कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधलेला आहे याला कोकणी भाषेमध्ये पार म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला. पार जेव्हा बांधला गेला तेव्हा इथे पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. हो. हा शिलालेख आहे. या शिलालेखावरती लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे. हिरवे तळ कोकण. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहोत की 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडंसं वाकून या. हे इथे कोकमचं झाड आहे. याला जी फळे येतात यापासून कोकम सरबत आणि कोकम आगळ तयार केले जाते. त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते. त्याचा उपयोग कैलास जीवन क्रीम मध्ये केला जातो आणि त्याच्या फळाच्या सालीपासून आमसूल तयार केले जातं. हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये असा उल्लेख केलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली. जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत इतकी दाट अरण्ये, वाघ, अस्वल, गवेरेडे यासारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, सुसर, मगर यासारखे प्राणी येथे पाहायला मिळतात. तसेच कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला याला पाखाडी म्हणतात. ही पाखाडी 400 वर्षापूर्वी बांधलेली. तेव्हा ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात नष्ट झाली. आज फक्त ती आपल्या प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आज आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. हा इथे वनवासी आहे. कोकणातील दुर्गम पर्वतांमध्ये वनवासी लोक राहत असत. त्यामध्ये भिल्ल आणि कातकरी या 2 जातींचा समावेश आलेला होता. त्यातील कातकरी समाज दाखवला आहे.
इथे वाघ आणि वाघाची गुहा दाखवली आहे. त्या बाजूला गाव शिकार दाखवली. हे चिरफळाचं झाड आहे. चिरफळाची फळे ही जंतुनाशक आहेत, म्हणून त्यांचा उपयोग शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतात. तसेच त्याचा उपयोग गरम मसाल्यासारख्या पदार्थांमध्ये केला जातो. फिश करीमध्ये सुद्धा याच्या फळांचा वापर केला जातो. इथे माडीवाला दाखवलाय. शॉपमध्ये मिळेल तुम्हाला बघायला. ताडी माडी जी काढली जाते ना, तो काढणारा. इथे नारळाच्या झाडापासून माडी काढली जाते. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था या गाव नियंत्रित करीत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावात जर 2 व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे जसे की आता पाखाड्या बांधणे, लाकडी साकव बांधणे अशी कामे कोणी, कधी आणि कुठे करायची याविषयीचे निर्णय गावकरी येथे बसून घेत असत. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण इथे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे की आपलं एकमेकांकडे येणं जाणं असतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलंय कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसं वड, पिंपळ, साप यांची पूजा करतो. म्हणजे आपण निसर्गपूजक माणसे आहोत. म्हणून देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलंय वाघजाई. आम्ही जेव्हा देवळामध्ये जातो तेव्हा देवळातील गुरव लोक आमच्यासाठी प्रार्थना करतात. त्याला आम्ही गाराणं असं म्हणतो. आपण तुमच्यासाठी सुद्धा ते गाराणं घालूया. हात जोडून उभे राहा आणि ते ऐका. महाकाली महासरस्वती प्रमुख पंचायत बलरामदेव महाराजा. इथे काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहे, मातीचे ताशे आहेत. ताशांचा खालील भाग हा मातीपासून बनवलेला आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. हे वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत जात असे. पूर्वी याचा वापर हा धार्मिक कार्यात तसेच संदेश वहनासाठी केला जात असे. तसेच तुंतुना, सनई, चौघडा इत्यादी वाद्य आहेत. हा चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूतं असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून शिमग्याच्या वेळेला याला गाराणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. आणि हे वीरगळ आहे. वीर प्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह मानलं जातं. ज्यांना युद्धामध्ये वीरगती प्राप्त होते त्यांच्या स्मरणार्थ ते बांधलं जातं. पोतराज लोक असतात ना, स्वतःला चापकाने मारून घेतात. ते लोक खेळ करण्यासाठी गावामध्ये येत असत. ते इथे दाखवलेत. हा कोळी समाज आहे. कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतके जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी परत येतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, कासार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजे एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस आणि दाढी करण्याचे वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असे. आणि एवढ्या अल्प मोबदल्यामध्ये हे लोक समाजाची सेवा करत असत. नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आला ती गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी ती आमच्या संपूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ आणि मग गावामध्ये फेरफटका मारू. हे खोत आहेत. राजाचा गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असे. हे खोत गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोतांची असत. खोत लोक हे जमीनदार असत. सर्वसामान्यपणे सुखवस्तू असत. त्यांच्या बसण्याच्या लगबीवरूनच ते किती ऐशारामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईल. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया या सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठा त्यांच्यासाठी मर्यादा होती. इथे खोतांची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. हाच खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात
किंवा शंखांच्या कवड्या असतात त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते आणि त्यानुसार सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. जर खेळणारे कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्री सहज रंगत असे इतका हा मजेशीर खेळ. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावरती बसले आहेत त्याला ओटी म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीवरती बसत. ही समोर आहे ती पडवी. सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे. खोतांच्या उजव्या बाजूला असायचे देवघर, डाव्या बाजूला स्वयंपाकघर, खोतांच्या मागच्या बाजूला माजघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, त्याखाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते त्यामुळे घरातील उष्ण हवा गॅप मधून बाहेर जाते आणि बाहेरील थंड हवा तिची जागा घेते, त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे, अंगणामध्ये तुळस आहे. अंगण हे कोकणी घराचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही ज्या घरापुढे अंगण नाही किंवा तुळस नाही. इथे जुन्या अडकीत ते दाखवलेत, वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, बघू शकता. इथे पाटाच्या पाण्यावरती लहान मुलगा खेळताना दाखवलाय. हा शेतकरी आहे. याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. हा आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक होता. तो एकमेव धान्याचं उत्पादन करीत असे आणि गावातील 12 बलुतेदार, राजा, खोत यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम करीत असे. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता. पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसं घर आम्ही ते उभारले. ही समोर जी चूल दिसते हिला पिरसा म्हणतात. ही सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हते. जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तेव्हा ती इथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे. हा विस्तव जर विझला तर घरात 2 गारगोटे ठेवलेले असत, त्या एकमेकावर घासून विस्तव करावा लागत असे. ही खोईनी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे. हिला वरती वेलीने बांधून ही पाण्यात ठेवली जाते. हिच्या अंतर्गत रचना अशी आहे की एकदा इथून आत गेलेला मासा हा पुन्हा बाहेर पडू शकत नाही. तिथे शेणाने सरवलेली टोपली आहे, तिला कोकणी भाषेत कणगी म्हणतात. तिचा वापर हा धान्य साठवण्यासाठी केला जातो. कोकणातील शेतकरी भात, नाचणी, हरीक, वरी यासारखी धान्य पिकवीत असे. ती कणगीमध्ये ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून झाकण ठेवून बाहेरून शेणामातीने लिंपून घेतले जात असे. त्यामुळे आतील धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकत असे. अजूनही ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साठवतात. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवलाय कारण आमच्या शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असे. प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. थोडक्यातच पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचल आहे, याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे आणि इथे कोकणातील गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. हा कुंभार आहे. गावातील मातीशी संबंधित सर्व कामे कुंभार करीत असे. म्हणजे गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीच्या वेळेला पणत्या तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोचवण्याचे काम कुंभार करीत असे. एखाद्याच्या घरी जाऊन कौले बनवून देण्याचे काम सुद्धा कुंभारच करीत असे. हे सफेद रंगाचे मडके दिसते हे माडी काढायचे मडके. कोकणामध्ये नारळाची झाडे ही भरपूर प्रमाणात आहेत. त्यांना नारळ येण्यापूर्वी पोई येते. त्या पोईला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो आणि ही थेंब थेंब गळणारी माडी मडकेवरचे वर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट होत चालले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. हा सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना तसेच विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम सोनार करीत असे. याच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र आणि अन्य वेळेला ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे. हा वाणी आहे. चौल, राजापूर, दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी पूर्ण जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, हस्तिदंती वस्तू, शंख शिंपले, हिरे, माणिके, मोती, मसाले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे. त्या बदल्यात संपूर्ण जगभरातून भारतामध्ये सोने येत असे. म्हणजेच भारताने जे सुवर्ण युग अनुभवले त्याची प्रवेशद्वारे ही कोकणची बंदरे होती. हा सुतार आहे. कोकणातील 12 बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहेत त्या मी इथे दाखवले, त्यापैकी हा सुतार आहे. सुताराचे खरे काम आहे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. हा लोहार आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे, त्याचप्रमाणे त्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे.
उदाहरणार्थ कोयती, कुऱ्हाड, नांगराचे फाळ. 500 वर्षापूर्वीची कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. इथले बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली आणि तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणात खोत आणि मराठा यांच्याकडे काहीशे वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज आलेला नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. हा तेली आहे. पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर हा जास्त प्रमाणात करीत असत. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेल्याकडे घेऊन जात असे आणि तेली त्याच्या देखत त्याला तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा याला खुंट म्हणतात. याच्यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड दिसते याला लाट म्हणतात. या लाटेला आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून लाट उभी राहते. इथे जोखडाला बैल बांधला जातो आणि आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः यावर बसतो आणि हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. हे तेल भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाड बाजूला केली जाते आणि आतील तेल हाताने भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर सर्व क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजे पूर्वी तेल्याला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनिहाय होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. म्हणजे प्रत्येकालाच आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम बुरुड करीत असे. ही कणगी तयार केलेली आहे ती घरी नेऊन त्यामध्ये धान्य ठेवून बाहेरून शेणामातीने लिंपून घेण्याचे काम शेतकऱ्याचे असे. अशी श्रमविभागणी केलेली होती. हे सूप आहे. ही फुलांची परडी आहे आणि हे रोवळी आहे. रोवळीचा वापर हा धान्य धुण्यासाठी तसेच आजही धार्मिक कार्यात केला जातो. आमच्याकडे जेव्हा शुभकार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात. शुभकार्य पार पडण्यापूर्वी तो दिवा जर विझला तर ते कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्यांचे मुंबईला लग्न असेल तर रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. कारण मुंबईमध्ये सर्व वस्तू मिळतात, रोवळी मिळत नाही. हे स्वयंपाकघर आहे. प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती असते. कोणत्याही 2 समाजाची खाद्य संस्कृती समान नसते. म्हणजे आमच्या कोकणी माणसांची ही चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आम्ही कोकणी माणसं आपल्या जेवणात भात आणि मासे हे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक आणि भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे आहे. पूर्वी घरामध्ये दगडमातीच्या वस्तू असत. इथे हे जे जातनीसारखे दिसते याला घिराट म्हणतात. जातनीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जाते. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो आणि कोंडा बाजूला होतो. हे शेवया काढायचे लाकडी यंत्र आहे. हे शेवया काढायचे लोखंडी यंत्र आहे. तिथे शेवयाचा लाकडी पाट आहे. इथे ही चहाची कितली आहे. त्याच्या बाजूला टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डबे आहेत. बाजूला 2 चमचे, टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक केलेले. हे मोदक पात्र आहे. म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर. याच्यामध्ये खाली पाणी घातले जाते. चाळणीवरती केळीचे पान ठेवून यावर मोदक ठेवले जातात आणि झाकण ठेवून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. याच्यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते आणि हे रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते आणि त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. ही वाटलेली डाळीतून बाहेर निघते. इथे लाकडी चमचे आहेत आणि ही दगडी उखळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. आता आपल्याकडे जो भात असतो तो रात्री भिजत घातला जातो. सकाळी त्यातले पाणी काढून पोह्याच्या खापरावर भाजला जातो आणि या उखळामध्ये घालून मुसळाच्या सहाय्याने काढला जातो. त्याचे पोहे तयार होतात. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन हे किती कष्टमय होते आणि हजारो वर्षे ते याच पद्धतीने जगले गेले. हा कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्याप्रमाणे कासार मुलीच्या घरी आले. पूर्वी कोकणातील मुलींची लग्ने वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत कासार मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. ज्यावेळी मुलीचं लग्न होई त्यावेळी मुलीचे वडील कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला कासाराला मिळत नसे. म्हणजेच हा कासार 8 ते 10 वर्ष मुलीला क्रेडिट देत असे. म्हणजे पूर्वीची समाज रचना एकमेकांच्या विश्वासावरती आधारलेली होती. थोडक्यातच 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत असत. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असे. ज्या ठिकाणी गावात उंचावर 12माही पाणी वाहत असे तिथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असे. या पाण्यावर आमच्या नारळी पपळीच्या बागा आणि उन्हाळी भातशेती होत असे. उन्हाळी भातशेतीला पाणी भरपूर लागते. तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध असे. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे एकमेव ठिकाण असे ज्या ठिकाणी संपूर्ण गाव एकत्र येत असे. लहान मुले मासेमारी आणि अंघोळीसाठी येत. स्त्रिया पाणी भरण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी येत. तसेच गुराख्यांसारखे व्यावसायिक गुरांना पाणी पाजण्यासाठी या ठिकाणी येत. म्हणजे ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा आमचा पाणवठा होय.
वरती खवले मांजर दाखवलं. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असे. याच्या जोडीला मी आणखी एक प्रसंग सांगते जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक गुहा आहे. गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुहेमध्ये जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव हे एका गावामध्ये राहत होते. तेथील लोक वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकरांचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता, परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्यासाठी विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकरांनी आपले खरे रूप प्रगट केले आणि चर्मकाराला दर्शन दिले आणि त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची त्यांच्या मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशच करतो. म्हणजे मार्लेश्वर असे देवस्थान आहे जिथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही. हा धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. हे लोक ज्यावेळी गावात येत त्यावेळी यांच्या पायात चांबड्याच्या वाहना, हातात घुंगराची काठी, खांद्यावर घोंगडी अशा वेशभूषेमध्ये येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 100 ते 125 गायी आणि 5 ते 25 म्हशींचा मालक असे. प्रत्येक गायी म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असे. या सर्वांची विक्री करायचे म्हटले तर याची किंमत काही लाखामध्ये जात असे. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. परंतु कोकणी लोकांची राहणीमान साधी असल्याने यांची राहणी सुद्धा साधी होती. इथे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ती उंचावरती बांधली. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे, कारण त्यांनी केलेला मैला हा त्यातून बाहेर पडत असे. छपराची रचना जरी ओबडधोबड असली तरी कितीही पाऊस आला तरी पावसाचे पाणी आतमध्ये जाऊ शकत नाही. ही कातभट्टी आहे. हे जे खैराचे झाड आहे हे तोडले जाते. त्याच्या आतील भागांचे छोटे तुकडे केले जातात. ते तुकडे पहिल्या 4 मडक्यामध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये पुन्हा विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या वड्या पडल्या जातात. कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. ही मचाण आहे. पूर्वी अशा प्रकारची मचाणे खिंडीच्या ठिकाणी फार मोठ्या भूप्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी उभारली जात. त्यावरून 10 ते 12 किलोमीटर पर्यंतचा भूप्रदेश दिसायचा. प्राचीन कोकण बघून झाले. आता इथे शॉपिंग सुरू आहे. काय काय मिळते बघा. लाकडी वस्तू, गळ्यातलं, कानातलं, भरपूर ऑप्शन आहेत. प्राचीन कोकणमध्ये आम्ही मोदक ऑर्डर केले खाण्यासाठी. आता मोदक खाणार आहोत. कोकणातलं मोदक. गणपतीपुळे प्राचीन कोकण बघून आम्ही रूमकडे जातो आहोत. दुपारच्या जेवणासाठी थांबलो आहे. व्हेज थाळी आणि सुरमई फ्राय ऑर्डर केली आहे. तत्पूर्वी भूक जास्त लागल्यामुळं एक्स्ट्रा पापड आम्ही ऑर्डर केला आहे, मसाला पापड. चला, आमचं जेवण आलेलं आहे. व्हेज थाळी, 2 भाजी, आमरस, राईस, पापड, लोणचं, कांदा. हां, व्हेज थाळी म्हणायचं. मासा खायला कोकणात आला आणि मासा नाही खाल्ला असं होणार नाही. त्यामुळं आम्ही सुरमई फ्राय मागवलेलं आहे.